हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निकालानुसार विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार येणार। लोकसभा निकालानुसार 288 पैकी महाविकास आघाडी 158 विधानसभा मतदारसंघात आघाडीवर। लोकसभेच्या निकालानुसार महायुतीला फक्त 127 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी। विधानसभेला महायुतीला मोठी कसरत करावी लागणार। महायुतीच्या एकूण 84 आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर। विधानसभेला महायुतीला करावी लागणार कसरत। ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी। उद्धव ठाकरेंच्या आज विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत बैठक। अजित पवार गटाकडून पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार तयारी। प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांची वर्णी लागणार, सूत्रांची माहिती। उपोषणाच्या 5व्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली। डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगेंवर मध्यरात्री उपचार। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस। 26 जूनला निवडणूक मतदान होणार। टीडीपीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आजच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार। मोहन माझी आज ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। भाजपकडून 2 उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार। वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी लढल्या असत्या तर पंतप्रधान मोदी हरले असते। रायबरेलीतील सभेमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य। शालेय पोषण आहारामध्ये आता 15 पाककृती। नवीन पाककृतीमध्ये खिचडी, व्हेजिटेबल पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलावसह अंडा पुलाव आणि खीर आदींचा समावेश। मुंबईतील चेंबूर, गोवंडी, देवनारचा पाणीपुरवठा उद्या बंद। वाशी नाकामध्ये जलद्वार बसवण्यात येणार। सातारा, अहमदनगर, परभणीसह राज्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पहिल्या पावसातच कराड खुर्शीतील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो। जम्मू काश्मीरच्या हिरानगर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक। एका दहशतवाद्याला सैन्याकडून कंठस्नान। 1 ते 2 नागरिक जखमी झाल्याची माहिती। ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार। राज्याचे मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिवांकडून शर्मा यांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान। T20 विश्वचषकामध्ये आज भारत अमेरिकेशी भिडणार। न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी मैदानात दोन्ही संघ भिडणार। सामन्याला 8 वाजता सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।